आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. टोनी टोनी प्लीज असं काही करू नकोस प्लीज. सही फोन दे माझा. नाही देणार. सही फोन दे माझा. नाही देणार. तुला माहित नाही तुझ्याबद्दल किती वाईट विचार आहे त्याच्या, अंजलीचा. सही मला फोन दे. नाही देणार. देख सई, मला तुझ्याशी काही प्रॉब्लेम नाही, मला अंजलीची प्रॉब्लेम आहे. ते काही पण असू दे, पण अंजली माझी बहीण आहे. ती कोणाची बहन नाहीये और वो किसी की कुछ हो भी नहीं सकती. ती फक्त सेल्फिश आहे, फक्त चीटर. आणि तू काय करतोयस? तू पण चिटिंगच करतोयस ना? आत्ताच म्हणालास ना तू तिच्यावर प्रेम करतोस म्हणून. मग प्रेम करणारा व्यक्ती आपल्या व्यक्तीसोबत असा नाही वागत. हिने मला मजबूर केला होता असं बघायला, म्हणून तू पण तिच्याशी असं वागणार? हे बघ, तू तुझं वागणं ना जस्टिफाय करू नकोस हा, कारण जे चूक असतं ना ते चूकच असतं. का हिने केली ती चूक नाहीये? म्हणून तू पण चूक करणार का? तिला ओरडणार, तिचा हात धरणार आणि हे असे फोटोज दाखवून तिला ब्लॅकमेल करणार? हे बघ, तू जे काही वागतोयस ना ते खूप चुकीचं आहे. पण एक लक्षात ठेवा, ती एकटी नाहीये. तिची बहीण तिच्या सोबत कायम असणार आहे. अरे असू दे ना मग, मीला घाबरत नाहीये अनाईची बहनला. बस एक बात याद रखियो कि अंजलि एक नंबर की फ्रॉड है, फ्रॉड. माझा फोन दे. सही माझा फोन दे, नहीं तो मेरा फोन मुझे कैसे मिलेगा मैं अच्छे तरीके से जानता हूं. माझा फोन दे. हो, मग तुझा आता हा फोन आहे ना मी पोलिसांकडे देणार आहे. मग दाखव त्यांच्याकडून मिळून. एवढीशी आहे पण तोंड खूप चालतं ना तुला. तोंड तर चालतंच माझ, पण त्याच बरोबर ना हात पण चालतात. आणि आता जर जास्त बडबड केलीस ना तर चपलीने मार खाशील, लक्षात ठेव. ए सही, लिमिट के बाहर मत जा. हाँ? मग तू पण लिमिटच्या बाहेर जाऊ नकोस. हे बघ, आता जर ऐकलं नाहीस ना तर तुझ्या याच फोनवरून मी पोलिसांना फोन करून बोलवेन. मग बस जेलमध्ये बदला घेत. ठीक है, जातोय मैं, पर असं समजू नका की मी घाबरलो आहे. अंजलि, जल्दी आऊंगा. ए चल, निघ आता, निघ. माझा फोन दे, जातोय मैं. सही सही प्लीज रुक. सही ऐसा मत कर, मैं बोल रहा हूं तुझे. सही गलती कर रही है तू. तुझ्या आता या फोन मधून ना तुझे आणि अंजलीचे फोटो मी डिलीट केले. आता तसंच तुझ्या आयुष्यात ना अंजलीला कायमचं डिलीट करून टाकायचं. तिचं लग्न जमलंय आता, त्यामुळे तिला त्रास द्यायचा नाही हा, आणि तिच्या लाईफ मध्ये इंटरफेअर तर अजिबात करायचं नाही. समजलं? सही माझा फोन दे. सही माझा. ए चल, निघ आता. योग्य वेळ आली ना की देईल तुझा हा फोन मी. आता निघ. देख लूंगा. हे चल, निघ आता इथून, निघ.
काय चाललंय तुझं? आता मी तुझी बाजू घेतली याचा अर्थ सगळं टोनीचं चुकलंय असं नाही होत. अंजली, तू फसवलंयस त्याला आणि आता देवांश सरांना सुद्धा फसवतेस. तू का करतेस तू असं? हे बघ प्लीज, मी रिक्वेस्ट करते तुला, तू हे जे काही करतेस ना त्याचा एकदा शांतपणे विचार कर. का लोकांच्या भावनांशी खेळतेस? अंजली, तुझ्या एकटीचा हट्ट पूर्ण करण्यासाठी तू किती लोकांची कुचंबना करतेस हे कळतंय का तुला? आता जे घडलं ते मामांना कळलं तर? अगं, साधा सरळ नाकासमोर चालणारा माणूस आहे तो, आणि त्याला जर कळलं की आपली मुलगी बाहेर मुलांना फसवते तर किती वाईट वाटेल त्याला. हे बघ अंजली, आता टोनी तुझ्याशी जे काही वागलाय ना ते त्याचं चुकलंच आहे, पण तो प्रेम करतो तुझ्यावर आणि तू काय केलंस? त्याला फसवलंस आणि म्हणून तो हर्ट झाला आणि हे सगळं बोललाय तुला. आता तो सरळ जर देवांश सरांकडे गेला असता आणि ते फोटोज जर देवांश सरांना दाखवले असते तर त्यांना किती मोठा धक्का बसला असता. हा ठीक आहे, उगाच ना मला लेक्चर देऊ नकोस. नाही, तू माझी हेल्प केलीस त्यासाठी थँक्यू, पण आता ही जी काही फ्रीची ऍडवाइस देतेस ना, नो थँक्यू सई. दे तो फोन दे माझ्याकडे. अगं अशी काय बघतीयस? ओ गॉट इट, आत्ता कळलं मला. टोनी जे करणार होता ते आता तू करणार ना. तू आता हा फोन देवांशकडे घेऊन जाणार आणि त्याला सांगणार की अंजली अशी आहे, अंजली तशी आहे, अंजली फ्रॉड आहे, ब्ला ब्ला ब्ला. हो ना? कारण तुलाही माझं लग्न मोडायचंच आहे ना सई. अंजली, तुझं कधी चुकलंय असं तुला वाटतच नाही का ग? मला ना खरंच कीव येतेय तुझी. काही क्यू बिव नाही, उगाच मला बघून ना जेलो फील करतेस सई तू. काय? काय म्हणजे? सई, उगाच नाटकं करू नकोस हा. मला चांगलंच माहिती आहे माझ्या देऊची श्रीमंती बघून डोक्यावर परिणाम झालाय तुझ्या. आता एवढा चांगला मुलगा माझ्या हातून कसा गेला म्हणून डोकं फिरलंय तुझं, म्हणून अशी तोंड लटकून फिरत असतेस. हे 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 अशी विदाऊट चप्पल फिरत असतेस. स्वतः गरीब आहेस पण देवळात जाऊन गरिबांना जेवण काय वाटतेस हा? तुला कळतंय का सई? हे सगळं ना तू सॅड आहेस ना म्हणून सुचतंय तुला. आणि तुला काय वाटलं ग? तू देवांशी लग्न कर. आई 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 काय झालंय? आई, मला माझ्या नवीन कंपनीमधून कॉल आला होता. पुण्याच्या ऑफिसमध्ये जॉईन होण्यासाठी लवकरच ते मला ऑफर लेटर पाठवणार आहेत. अच्छा, म्हणजे आईपासून दूर जाणार याचा आनंद झालाय तर. तू काही काय बोलतेस गंमत केली ग. आई? तू पण ना. आणि मला सांग, पुणे इथून किती लांब आहे ग? पहाटे पहाटे जरी निघाले ना तरी सकाळी नाश्त्याला मी तुझ्या समोर असेल. आणि मी काय कायमची थोडी चालली आहे. आठवड्यातनं कधीतरी तुला भेटायला येत जाईल ना. हो ग, माहितीये मला, पण तू माझ्यापासून दूर जाणार ना याचं वाईट वाटतंय, पण तुझ्या प्रगतीचा आनंद आहे मला. काय आईचं काळजी ना. आई, मला पण खूप आठवण येईल ग तुझी. पण खरं सांगू का, मला खरंच दूर जायचंय या घरापासून, या शहरापासून, देवांश सरांपासून. त्यांच्यासमोर जायची सुद्धा लाज वाटते ग मला. सतत माझ्या मनात तोच विचार चालू असतो. तिथे गेल्यावर निदान माझं कामात तरी मन लागेल ग.
उलट जितक्या लवकर मी पुण्याला जाईल ना तितकंच माझ्यासाठी खूप चांगलं असेल हे. अगं पण कशी जाणार तू जाऊच शकणार नाहीस. अगं जाऊ दे ना तिला. हे बघ, साखरपुड्यासाठी थांबली ना ती, आता सारखं थांबणं शक्य नाही होणार. अगं असं काय करते सत्या? नेक्स्ट मंथ मध्ये माझं लग्न आहे आणि सई नेक्स्ट मंथ जायचं म्हणतेय. अगं आम्ही आहोत ना सगळं करायला. हे बघ, सई जोवर आहे तोवर ती सगळी तयारी करून दे. तू काळजी करू नको, तुला काही कमी पडणार नाही. अगं पण सईची कमी असेल ना माझ्या लग्नात. नाही नाही आत्या, असं कसं? अगं माझं लग्न सिटीतल्या बेस्ट ऑन्थ्रप्रॉन्थ्रो बिझनेसमनशी होणार आहे आणि माझ्या लग्नात माझी बहीणच नसेल तर कसं चालेल? हो ना सई? सई, अगं या जॉबचं काय घेऊन बसलीस? माझा देऊ ना तुला यापेक्षा बेस्ट सॅलरी असलेला जॉब मिळवून दे. गोळी मारून टाकतो या जॉबला. आणि सई, मला लग्नात तुझी हेल्प लागेल ग. म्हणजे लग्नासाठी मला तयार तूच करणार ना. आणि ते नाही का, नवरा नवरीच्या मांग मध्ये असा सिंदूर भरतो. अगं मूवी मध्ये बघतो ना आपण, आठवत आहे का? मूवी मध्ये असं ना तसं एकदम रोमॅन्टिक. म्हणजे जेव्हा देवांश माझ्या मांग मध्ये असं सिंदूर भरेल तेव्हा माझी बिंदी बाजूला करायला तुलाच यावं लागेल ना. सई सई प्लीज जाऊ नको ना. बघितलं माझा खूप प्रॉब्लेम होईल तू गेलीस तर. मी मॉमलाच सांगणार आहे की या सईला कुठेच पाठवायचं नाही. ओके सई, तू माझी शपथ घे आणि सांग की तू कुठेही जाणार नाहीयेस. आणि तुला माहितीच आहे, जर तू माझी शपथ मोडलीस तर मी काय करेन. घ्या. ओमकार आणि रिया कुठे गेले? ही मुलं कुठे जातात ते मला सांगून जातात असं वाटतं का तुम्हाला? देवांशी गोष्ट वेगळी होती. तो यांच्या वयाचा होता ना, तेव्हा कुठे जातोय, केव्हा परत येणार आहे, सगळं सांगून जायचा. गुणी बाळ होतं अगदी. हा बघा, 100 वर्ष आयुष्य आहे तुला. हा, तुझ्या नव्या सुनेमुळे हा 100 तर नक्की गाठणार. बापरे, ते नाही माहिती, पण आता लगेच मला ऑफिस गाठायला लागेल कारण खूप महत्वाची मीटिंग आहे. एक मिनिट ये. काय आधी इथे बस तू. काय 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 चाललंय काय? त्याहीपेक्षा काहीतरी महत्वाचं आम्हाला तुझ्याशी बोलायचंय. ओके. हे घे आधी, खा. आ कर. किती वाळलायस बघ तू. लग्नातल्या फोटोंमध्ये कसा अगदी गुटगुटीत दिसला पाहिजेस, नाही का? फर्स्ट ऑफ ऑल, मी वाढलोय असं कुठनं वाटतंय तुला? नाही सिरियसली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर मी असंच खात राहिलो ना तर त्या फोटो फ्रेम मध्ये येणार सुद्धा नाही मी. काही असतं तुझं. आ कर. हे नाही, मी आता हे घेतो आणि पळतो. चला बाय बाय बाय. सॉरी. तेव्हा तुझ्या आई बाबांसाठी तुझ्याकडे साधी 5 मिनिटं देखील नाहीत ना? सक्का बोलताय बाबा? ओके फाईन, थांबतोय मी.
लगेच अशी इमोशनल का होता तुम्ही? मग आता मग काय, मस्त. हा आता सगळं छानच असणार, कारण मजा आता एका मुलाची. अंजलीला दिवसातून 2-3 वेळा तरी फोन लावत असशील ना तू? ऍक्च्युली नाही. हा सिरियसली नाही. काय? किमान एकदा तरी तू फोन करतच असशील ना तिला. नाही. अय्या नाही काय, कमाल आहे तुझी. आता तुझ्या होणाऱ्या बायकोशी कसं वागायचं हे सुद्धा आम्हीच शिकवणार का तुला? जानू, मी चांगलाच वागतो तिच्या बरोबर. हे बघ देवा, तू सगळ्यांशीच चांगला वागतोस, पण अंजली तुझी होणारी बायको आहे, तेव्हा ती सगळ्यांपेक्षा खास आहे. ते नातं पक्क होण्यासाठी एकमेकांना वेळ द्यायला हवा, एकमेकांची मनं समजून घ्यायला हवी. आता आमचंच बघ ना, तुझे बाबा नेहमी माझ्या पाठीशी उभे असतात, म्हणून मला कसलीच भीती वाटत नाही. तू सुद्धा तुझ्या बायकोच्या मनात असाच विश्वास निर्माण करायला हवा तुमच्या नात्याबद्दल. ती बरोबर बोलते जानकी. हे बघ अंजली तिचं स्वतःचं जग सोडून इथे तिच्या सासरी येणार आहे. सई, अगं गरम इस्त्री फिरवायची असते कपड्यांवरून, तू अशीच फिरवलीस का? सई, मी ना ती देवांश जहागीरदार सोबत डेट वर चालली आहे, कळतंय का तुला? त्यांच्यासमोर मी हे असा चुरगळलेला ड्रेस घालून जाऊ? सई, तो ना परत नीट आणि मनापासून इस्त्री करून घेऊन ये, ओके? सई, येताना ना माझी सँडल पण घेऊन ये आणि छान क्लीन करून आणा. अगं अशी स्टॅच्यू सारखी काय बघत बसते तू? जा ना पटापट, पाय चालव ना तुझे, जा ना, मला उशीर होतोय ना. अगं ए, इतका कामचुकारपणा बरा नाही बाई. जा लवकर, घेऊन ये इस्त्री करून. कठीण आहे ही मुलगी. तू बस. तुला ना एकदा हिल्सची खरंच प्रॅक्टिस करायला द्यायला पाहिजे. हो शिकव. आत्ता जरा ओके वाटतोय. सई, हीच मेहनत तू जरा आधी घेतली असतीस ना तर इतका वेळ वाचला असता ना ग माझा. अगं आता बघत काय उभी राहिलीये तू? जा ना, मला चेंज करायचंय. एक मिनिट सई. काय आहे ना, देवांश जहागीरदार येणार, तेव्हा त्याच्यापासून जरा लांब राहायचं. उगाच गोडगोड गोडगोड बोलत पुढे 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 करायचं नाही. नाही नाही, मला माहिती आहे तो तुझा मित्र आहे, पण ते मैत्री बित्री नाटक सगळं आता विसरायचं. हा काय आहे ना, देवांश जहागीरदार आता माझा जावई होणार आहे, त्यामुळे भान राखून वागायचं. नाही तर असं करतेस का? तू येईल तेव्हा येऊच नकोस ना समोर, आतल्या खोलीत बसून राहा. हा तसंच कर, म्हणजे प्रश्नच सुटला मग. ओके नाही? करेक्ट. Oh my God!
मला चेंज करायचं ना हो मग हो बाहेर. बरोबर हो सही 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 चल आणि हे बघ हा जानू बोल ना. पोचलास का अंजलीच्या घरी? हा म्हणजे आता पोहोचणच थोड्या वेळात. बोल ना. मग आता तिला घेऊन कुठे जाशील? कुठे जाईन म्हणजे शॉपिंगला जायचं ठरलंय ना, सो तिकडेच घेऊन जाईन. हा, पण त्यानंतर कुठे नेशील? त्यानंतर बघू, म्हणजे ती म्हणेल तिथे घेऊन जाईल. सी मी अजून असं काही प्लॅन केलं नाहीये, सो बघू. अरे मग प्लॅन कर. म्हणजे शॉपिंग नंतर कुठेतरी कॉफी शॉप मध्ये जा ना. हा, म्हणजे लगेच तिला घरी नेऊन सोडू नकोस. हा, एकमेकांबरोबर वेळ घालवा, गप्पा मारा. हा, जानू घरातून निघताना हे सगळं ऑलरेडी सांगितलंयस तू मला, सो आता परत हेच सगळं सांगायला फोन केलायस तू मला? सिरियसली? हो. आणि हे बघ, तिकडे जर सई असेल ना तर तिच्याशी गप्पा मारत बसू नकोस. हा, नाही म्हणजे तिच्याशी गप्पा मार तू, काही हरकत नाही, पण अंजलीशी जास्त गप्पा मार. कसं आहे, तुमची छान ओळख व्हायला हवी, मैत्री व्हायला हवी, हो की नाही? आय नो सगळं कळलंय मला. कसं वागायचंय, काय वागायचंय, सगळं कळलंय. तू प्लीज आता परत फोन करू नको जानू, प्लीज. ठीक आहे, ठेवते. एन्जॉय करा. हा, बाय. ओके बाय. सई, हा सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळून राहणार आहे मी. काय खरंय, काय खोटंय, सगळं माहिती करून घ्यायचंय मला. आज कुठेच पळून जाऊ देणार नाहीये मी तुम्हाला. अहो सगळं नीट दिसतंय ना, आणि साडी वगैरे बरी आहे ना, म्हणजे कसं जावई बापू येतात ना तर नीट दिसायला हवं जरा, नाही का? तुला बघायला येणार आहे? काय वात्रटपणा चाललाय तुमचा? शोभताय काय असं बोलणं? काहीतरी उगाच. मी काय म्हणते, तुम्ही जरा बरा झब्बा घालून या ना, जावई बापू येत आहे तो. मी ठीक आहे, काय आहे, चांगलं आहे. तू नकली असते ना तेवढं बस. बोला सतत घालून पडून बोला. बायको अगो बाई, आले. अंजली जावई बापू आले बर का? अगं लवकर ये बाहेर. या या नमस्कार या. बसा. वंच जरा पाणी आणता का? थँक्यू. बाय द वे आई, तुमची तब्येत कशी आहे आता? बरी आहे. वंच खायला आणताय ना? आई नको, ऍक्च्युली मी ऑलरेडी खाऊन आलोय. फाईन. तुम्ही नाही खाल्लत ना तर आम्हाला वाईट वाटेल. नाही म्हणजे मला माहितीये तुम्ही आता बाहेर जाऊन काहीतरी खालच, पण आमच्या समाधानासाठी थोडस. वंच तुम्ही बसा ना. काय तुम्ही कशाला उभं राहताय? एक तर आजारी असतात त्या. वंच नका करू आता, काही अंजली बघेल सगळं. बस. अहो इतकी लगबग उडाली आहे वंचांची सुद्धा. तुम्ही येणार म्हटल्यावर फार आनंद झाला आम्हाला. कुणाला शोधताय? अंजलीला शोधताय, बरोबर ना? होणाऱ्या बायकोला कधी एकदा बघतोय असं झालंय की नाही? येईल. तुम्ही येणार ना म्हणून तयार होतीये जरा. घ्या ना तुम्ही. हो घेतोय. बाबा तुम्ही कसे आहात? पांडुरंगाची कृपा आहे. हाय देवांश. ती जे काही मागते ना ते हसत देऊन टाकते सई. हो ना सई? सई नीट फोकस देऊन काढा फोटो. बघू.
यार सई, आमचं लग्न ठरलंय तर तू हॅपी नाहीयेस का? आय नो, आता मी हे घर सोडून सासरी जाणार आहे म्हणून तुला वाईट वाटतंय ना. तू मला खूप मिस करशील ना ग. अगं सई, पण कुठल्याही मुलीला आपलं माहेर सोडून सासरी जावंच लागतं. बट यू डोंट वरी, आमचं एकदा लग्न झालं ना की मी आणि देवांश मिळून तुझ्यासाठी एक चांगला मुलगा शोधू. ओके? हो ना देवांश? एक मिनिट हा. फोटो तर चांगला आलाय आपला. पण माझ्यासाठी आपण आणखी एक फोटो काढूया प्लीज. आता एक छानसा फोटो काढ आमचा. ओके? सई, नीट फोकस देऊन काढा फोटो. सई, सांग ना, कशी दिसते आमच्या दोघांची जोडी? छान आहे. खरं सांगतेस? खरं सांगू का मग? खरं सांगितलं तर तुला सहन नाही होणार. म्हणजे नक्की काय म्हणायचंय साई? काही प्रॉब्लेम आहे का? कसला प्रॉब्लेम? हे ना आमच्या बहिणी बहिणींमध्ये सुरूच असतं काही ना काही. सई गंमत करत होती. हो ना सई? हो, गंमत करत होते मी. बघ, छान दिसताय दोघे एकत्र. बरं चला निघूया का आपण? एक मिनिट अंजली, सई नाही म्हणतायत पण बाबा, इनफॅक्ट काही दिवसांपासून असं वाटतंय की सई काहीतरी लपवतायत माझ्यापासून. काय लपवताय सई? बोला, सांगा, काय लपवताय? अरे यार, तुम्ही ना हे फ्रेंड्स तुम्ही नंतर सॉर्ट करा ना. म्हणजे तुमच्यात जी काही मिसअंडरस्टँडिंग झाली आहे ती तुम्ही भेटून नंतर सॉल्व्ह करा. देवांश, तुम्ही आता मला भेटायला आला ना, आपल्याला ऑलरेडी खूप उशीर झालाय. प्लीज आपण निघूया का? हो. चला. देवांशराव, तुम्ही काहीच खाल्लं नाही. तुमच्या आवडीचं काही करून देऊ का? नाही म्हणजे बाहेर खरेदीला जाणार तर तिथं भूक वगैरे लागली तर? आत्या, अगं बाहेर रेस्टॉरंट्स असतात, आम्हाला भूक लागली तर आम्ही खाऊ तिकडे. बरं आम्ही निघू का आता? काय वंस, बरंच सुचतं तुम्हाला आयत्या वेळेला. चांगले निघाले होते दोघं तरी, काहीतरी खाऊन जा ना, तिकडे खायला मिळेल नाही मिळेल वगैरे. हा,
हुशार आहात तुम्ही दोघी मायले की साळसूतपणाचा आव आणायचा आणि काय नुसता बघा. हो गॉड, या गाडीतून जाणार होत आपण? हो, काय झालं? काही प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम नाही, छान आहे तुमची का. मी एक फोटो काढू का प्लीज? एक सेल्फी काढते. अंजली अंजली मला सुद्धा एक फोटो काढायचा आहे त्यांच्या गाडी बरोबर. छान आलाय ग फोटो. आणि गाडी किती सुंदर दिसतेय. खरंच जावई बापू, तुमच्या गाडीमुळे आज आमच्या बिल्डिंगची शोभा वाढली बरं का. तुमची तब्येत बरी वाटते हो आता? आय मीन छान वाटतंय तुम्हाला असं बघून? हो, ते एखादा दिवस एकदमच चांगली असते आणि मग त्यानंतर पुढचे 3-4 दिवस पडूनच काढते. हो ना? हो ना. श्वास घ्यायला त्रास झाला एकदम. बघ, असा तिला अचानक त्रास सुरू होतो ना. काय आई, कशाला उगाच धावपळ करतेस आणि कशाला आलीस तू खाली? अगं म्हंटल तुम्हाला बाय करावं. जा जा, छान फिरा, गप्पा मारा, खरेदी करा, मज्जा करा. हा हो आई, पण तुम्ही सुद्धा घरी जाऊन जरा आराम करा. यू नीड रेस्ट. हो हो. आता वर म्हणजे वर नाही, वर जाऊन आरामच करते मी घरात जाऊन. मॉम, हा काही चेष्टेचा विषय आहे का? अगं आयुष्य हसत खेळत जगावं अंजली, नाही का हो जावई बापू? एक्झॅक्टली. हे तुमच्या लग्नापर्यंत तरी असंच हसत खेळत राहायचंय मला. आय एम शुअर की तुम्ही लग्नानंतर सुद्धा अशाच हसत खेळत राहणार आहात. परमेश्वराची इच्छा असेल तर तसंच होईल. तुम्ही आता निघा, तुम्हाला उशीर होईल नाही का? हा आई, हो, ते दरवाजा. हा मॅडम, रक्तदान खरं तर हे खूप पुण्याचं काम आहे. तुमच्यासारखी लोक रक्तदान करतात म्हणून तर अनेक लोकांचे प्राण वाचतात. तुम्हाला खरं सांगू का डॉक्टर, मला नेहमी असं वाटतं आपल्याला जितकं शक्य आहे तितकं आपण दुसऱ्याची मदत करायला हवी. आणि मी विशेष असं काहीच करत नाही हो. देवानी जे मला दिलंय ते मी लोकांना देते. अहो, पण हल्लीच्या जगात दुसऱ्यांचा एवढा विचार कोण करतं? आम्ही रोज हॉस्पिटलमध्ये केसेस बघतो ना. आपल्या जवळच्या लोकांसाठी देखील काही करायची तयारी नसते लोकांची. आणि तुम्ही तर परक्या लोकांसाठी दर महिन्याला येऊन रक्तदान करता. मी रक्तदान करते त्यामुळे दुसऱ्याला मदत मिळते, ह्या गोष्टीचा आनंद तर आहेच. पण मला सुद्धा मानसिक समाधान खूप मिळतं याने. 5 मिनिटं तुम्ही बसून राहा, मी कॉफी आणि बिस्किट पाठवते, तेवढं खा आणि मग निघा. बरं डॉक्टर, तुम्हाला आनंदाची बातमी सांगते. माझ्या देवांचं लग्न ठरलं. ही तर खूप आनंदाची बातमी आहे. अभिनंदन मॅडम. थँक्यू सो मच. अहो, देवांश सर इतके चांगले आहेत ना, त्यांना बायको ही चांगलीच मिळणार. आलेच आम्ही. एक्सक्यूज मी, एक निकिता नावाची मुलगी आहे. ऍक्च्युली तिची काहीतरी सर्जरी आहे. एका मुलीने सोशल मीडियावर व्हिडिओ टाकला होता तिच्या मदती करता. सो तिलाच भेटायला आलोय मी. कुठे भेटता येईल मला तिला? हा, ती लहान मुलगी ICU वॉर्ड मध्ये आहे तिकडे. ओके, ICU वॉर्ड. थँक्यू सो मच. डॉक्टर,
थँक्यू सो मच. अहो थँक्यू तर आम्ही तुम्हाला म्हणायला हवं. आज हॉस्पिटलमध्ये एका मुलीची ब्रेन सर्जरी होते. तिचा आणि तुमचा ब्लड ग्रुप एकच आहे. तुमचं रक्त तिच्या उपयोगी पडेल. आज खऱ्या अर्थाने तुमच्यामुळे तिचा जीव वाचणार आहे. अगं बाई काय सांगताय, ही तर फारच चांगली गोष्ट आहे. हो. देव सगळ्या गोष्टी कशा जुळवून आणतो ना. ज्या माणसाची ज्या ठिकाणी गरज असते देव त्याला बरोबर त्या ठिकाणी नेऊन पोहोचवतो. देवा, जानू, अरे तू इथे? तू शॉपिंगला गेला होतास ना, मग इथे कसं काय? अंजली बरी आहे ना? रिलॅक्स रिलॅक्स. अंजलीला काही झालं नाहीये, ती घरी गेलीये, मी एकटा इथे आलोय. मग इथे कसं काय आलास तू? ऍक्च्युली काय झालंय, सई, अगं तू इथे हॉस्पिटलमध्ये कशी काय? जानू, अगं तुला आत्ताच सांगितलं ना मी, सईने एक व्हिडिओ टाकलाय सोशल मीडियावर ज्यात एका मुलीला ऑपरेशन करता पैसे हवे, तेच पैसे गोळा करते सई. तोच व्हिडिओ बघून मी इथे आलोय ना. सई, खरंच तुझं करावं तितकं कौतुक कमी आहे. इतक्या लहान वयात इतकी समज कशी आहे ग तुला? तुझ्या आईने खरंच खूप चांगले संस्कार केलेत तुझ्यावर. सई, मला सांगा आणखी किती पैशांची गरज आहे ऑपरेशन करता, म्हणजे तसं आपल्याला लगेच ऑपरेशन सुरू करता येईल. डॉक्टरांनी टोटल 5 लाख रुपये खर्च सांगितलाय आणि आमच्याकडे 1 लाख जमा झालेत आता. ओके ठीक आहे, फाईन. मी सगळे पैसे भरतो. तुम्ही फक्त डॉक्टरांना एवढं कळवा की लवकरात लवकर ऑपरेशन सुरू करा म्हणावं. नाही सर, 1 मिनिट थांबा. हे बघा, सगळी रक्कम भरण्याची गरज नाहीये. माझ्याकडे आता जे पैसे जमा झालेत ना तेवढे मी भरते आणि बाकीचे उरलेले मग तुम्ही भरा ना. देवांश बघेल सगळं. काकू पण सई, डोंट वरी. सी, तुमच्याकडे पण जी अमाऊंट आहे ना ती आपण नंतर वापरूच निकिता करता. सी, ऑपरेशन नंतर बाकीची ट्रीटमेंट, औषधं या सगळ्यांकरता पैसे लागेलच ना. ओके, सो मी आत्ता ऑपरेशन करता पैसे भरतो, त्यानंतरच्या गोष्टींकरता तुम्ही हे पैसे सेव्ह करून ठेवा. फाईन? ठीक आहे, चालेल. मी डॉक्टरांना आता ऑपरेशनची तयारी करायला सांगते. हो. तेव्हा लाखात एक मुलगी अशी असते सई सारखी, जी दुसऱ्यांसाठी सुद्धा धावपळ करत असते. तू जा, पैसे भरतोस ना? आलोच. हे बघा, पैशांची व्यवस्था नाही झाली तर आम्ही काहीच करू शकत नाही. डॉक्टर, पैशांची व्यवस्था झाली. सांगितल्याप्रमाणे आता 5 लाख रुपये जमा झालेत. तुम्ही प्लीज लवकरात लवकर ऑपरेशन सुरू करा ना. ओ ग्रेट, आम्ही लगेच ऑपरेशनच्या तयारीला लागतो. हो प्लीज. ताई, आता निकिता लवकरात लवकर बरी होईल. मी म्हणाले होते ना तुम्हाला, देव चांगल्या माणसांना नेहमी मदत करतो. ताई, तुम्ही आमच्यासाठी खूप केलं. तुम्ही एका फोनवरती धावत आलात. माझ्या मुलीच्या ऑपरेशनसाठी पैशांची पण सोय केली. खूप आभार ताई तुमचे. तुम्ही आज नसताना तर माझी मुलगी वाचली नसती हो. तुमचे उपकार कधी मी विसरणार नाही. ताई, हे बघा प्लीज, हात वगैरे जोडण्याची काही गरज नाहीये आणि मी तुमच्यावर उपकार नाही केलेले. मला शक्य होईल फक्त तेवढी मदत केली मी तुम्हाला. आणि तुम्हाला आभारच मानायचे असतील तर तुम्ही तर या सरांचे माना, कारण निकिताच्या ऑपरेशनसाठी सगळे पैसे या सरांनी दिले. ते देवासारखे धावून आले म्हणून आपली निकिता वाचली. तुमचं खूप ओ ताई 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 प्लीज 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 पाया पडू नका. आणि सिरियसली सांगू, हे सगळं करायची काहीच गरज नाहीये तुम्हाला. साहेब, तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही माझ्या मुलीला जीवनदान दिलं. तेव्हा तुमचं भलं करे हो. तुम्हाला एक खरं खरं सांगू का, जर तुम्हाला खरंच आभार मानायचे असतील तर तुम्ही यांचे मान. कारण यांनी जर तो व्हिडिओ केला नसता आणि पोस्ट केला नसता तर माझ्यापर्यंत ही न्यूज पोहोचली नसती, आणि माझ्यापर्यंत ही न्यूज पोहोचली नसती तर मी इथे येऊन हेल्प पण करू शकलो नसतो. त्यामुळे थँक्स टू हर. सई मॅडमची तर मी आयुष्यभर ऋणी राहीन. त्यांनी मला खूप आधार दिला. माझ्यासाठी ते धावत आल्या.
सकाळपासून ते माझ्या बरोबरच आहेत. एक मिनिट पण मला एकटं सोडलं नाही. त्यांनी आमच्यासाठी मदतीचा व्हिडिओ बनवला आणि तेवढंच नाही, त्यांनी स्वतःची अंगठी पण मला दिली. सई मॅडम, आता पैशांची सोय झाली आहे ना? हे घ्या तुमची अंगठी, ठेवा तुमच्याकडे. नाही, हे बघा, ही अंगठी तुमच्याकडेच राहू द्या. तुम्हाला कधी गरजेला उपयोग येईल ना, राहू द्या. पुढे गरज लागली तर आम्ही आहोत ना. ताई, ती अंगठी द्या माझ्याकडे आणि तुम्ही तुमच्या मुलीजवळ जा. तुमची मुलगी अगदी ठणठणीत बरी होईल, अजिबात काळजी करू नका तुम्ही. चला. सई, प्रत्येक माणसामध्ये देव असतो असं ऐकलं होतं, पण आज तुझ्या रूपाने प्रत्यक्ष देवाला भेटल्यासारखं वाटलं मला. इतकी माया आपुलकी कुठून येते ग तुझ्यात? तुला हवं ना ते सगळं देव तुला देईल. तुझ्यासारख्या मुलीचं कधी वाईट होऊच शकत नाही. ही घे अंगठी. काकू, खरं तर या अंगठीची गरज मला नाहीये, त्या ताईंना आहे. आपण त्यांनाच देऊयात ना. सई, डोंट वरी. मी इथल्या ट्रस्टशी ऑलरेडी बोललोय. ते लोक निकिताची जबाबदारी घेणार आहेत, तिच्या शिक्षणाची, इथल्या सगळ्या उपचाराची आणि त्यांच्या घर खर्चाची सुद्धा. त्यामुळे सगळं मॅनेज होईल, डोंट वरी. झालं समाधान? आता तरी घेशील तुझी अंगठी? अगं बाई, यांचा फोन आहे. हॅलो. हो, अजून हॉस्पिटलमध्येच आहे मी. हो, निघते मी आता. हो. अच्छा.